एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आजचा जो प्रोजेक्ट आहे अतिशय सुंदर आणि अतिशय बिगिनर फ्रेंडली आपला हा प्रोजेक्ट आहे. मोबाईल स्लिंग बॅग, म्हणजे माझ्या चॅनलवर मी आज फर्स्ट टाईम मोबाईल स्लिंग बॅगचा व्हिडिओ आज अपलोड करत आहे, आज बनवत आहे. तर सगळ्यात बेसिक स्टिचेस इथे यूज केलेले आहे. बेसिक म्हणजे याच्यापेक्षा बिगिनर फ्रेंडली आणि याच्यापेक्षा बेसिक असं काहीच नाही आहे. सगळ्यात सोपा प्रोजेक्ट आहे, थोडासा मोठा प्रोजेक्ट आहे. पण तुम्ही जर बिगिनर आहात, तुम्हाला जर हे 2-3 स्टिचेस आपले जे बेसिक स्टिचेस आहेत, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशे, हे जरी येत आहे तर तुम्ही हे जो प्रोजेक्ट आहे अतिशय आरामात बनवू शकता आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या फॅमिलीसमोर, तुमच्या रिलेटिव्हसमोर थोडं मिरवू शकता की मी हे हाताने विणलेलं आहे. त्याचा एक इम्पॅक्ट वेगळाच पडतो की आपण हे हाताने स्वतः बनवलेलं आहे. तर नक्की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप मी खूप छान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या बाकी व्हिडिओप्रमाणेच हा व्हिडिओ पण मी बिगिनर फ्रेंडली बनवण्याचा ट्राय केलेला आहे. तर कुठेही व्हिडिओ मिस करू नका, स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करून जा आणि एक छानशी कमेंट नक्की करून जा. सगळ्यात आधी आपल्याला लागणार एक यान. आपल्या चॉईसने आपण कुठलंही यान घेऊ शकतो. तर मी इथे गंगा ऑलिव्हियाचा हा बेज कलर इथे यूज करते आणि गंगाचे मी मोस्टली माझ्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये हे ऑलिव्हियाचे यान्स असतात. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपल्याला लागणार एक सीझर, 4 मिलीमीटरची हुक मिडल. सुरुवातीला आपण एक स्लिप नॉट बनवून घ्यायचं आहे. ही आपली स्लिप नॉट इथे रेडी झाली आहे. स्लिप नॉटमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 एक 16 चेन्स आपण बनवून घ्यायच्यात. 16 चेन्स नंतर आपण 1 2 3 3 एक्स्ट्रा चेन्स बनवून घ्यायच्या आहेत. ह्या 3 चेन म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे स्टिच असणार आहे. तर आता ह्या 3 चेन आपण सोडल्या 1 2 3. तर नेक्स्ट जो आपला ही 16वी चेन होती याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे स्टिच एक बनवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपला ह्या 3 चेन म्हणजे पहिला डबल क्रोशे आणि हा आता दुसरा डबल क्रोशे इथे मी बनवला आहे. तर असेच आपल्या प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशे स्टिच असं बनवत जायचं आहे. तर बघा, 4 5 6. तर असं हे पूर्ण चेनमध्ये आपल्याला शेवटपर्यंत डबल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायच्यात. हे बघा, मी ह्या शेवटच्या चेनपर्यंत पोचली आहे. आता आपल्याला फक्त जी लास्ट आपली चेन आहे तिथे 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. बघा, पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. तर हे 3 डबल क्रोशे आपण शेवटच्या एकाच चेनमध्ये बनवून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट आपल्याला बघा, हे 1 2 3 हे 3 डबल क्रोशे सोडल्यावर हा जो चौथा डबल क्रोशे आहे याच्या एक्झॅक्ट ही समोरची जी चेन आहे या बाजूला आपण डबल क्रोशे बनवून घ्यायचं आहे. आणि हे जे आपलं हे उरलेलं यान आहे हे आता आपण सोबत हाईड करत जायचं आणि प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे स्टिच असं बनवत जायचं आहे. तर इथे मी शेवटपर्यंत तुम्हाला स्टिचेस बनवून घेते आणि शेवटी दाखवते काय चेंज करायचं आहे ते. तर बघा, इथे आता आपण पहिला आपला जो राऊंड आहे त्याच्या शेवटी पोचला आहे आणि ही आपली शेवटची चेन इथे बाकी आहे. इथे आपण आता एक डबल क्रोशे बनवला म्हणजे इथे एकूण आता हा शेवटी बनवलेला एक डबल क्रोशे, नंतर आपल्या चेन 3 म्हणजे पहिला डबल क्रोशे आणि नंतरचा एक डबल क्रोशे, असे 3 हे डबल क्रोशे आपले ह्या शेवटच्या चेनमध्ये बनले आहेत. आता आपला हा राऊंड इथे पूर्ण होत आहे. तर ह्या 3 चेन ज्या आहेत 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनमध्ये बघा, इथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपला पहिला राऊंड पूर्ण झाला आहे. पहिल्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क हे असं दिसत आहे. नेक्स्ट आपल्याला चेन 2 बनवायचे आहेत. या आपण आता डबल क्रोशे म्हणून काउंट नाही करणार आहोत आणि सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, असं आता आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक एक डबल क्रोशे बनवत जायचं आहे. बघा, आता चेंज काहीच नाही आहे, फक्त प्रत्येक डबल क्रोशे स्टिचमध्ये एक एक डबल क्रोशे आपण असा बनवून घेऊ. मी तुम्हाला हा राऊंड पूर्ण करून शेवटी दाखवते आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट. हे मी दुसऱ्या आपल्या राऊंडच्या शेवटी पोहोचले. बघा,
आणि आपली जी फर्स्ट डबल क्रोशे स्टिच आहे हा इथे आपण स्लिप स्टिच असं बनवून घेऊ. म्हणजे आपला दुसरा राऊंड इथे बनवून पूर्ण झाला आहे. आता तिसऱ्या राऊंडसाठी बघा चेन 1 करायची आहे, यान ओव्हर करून सेम जागेमध्ये हाफ डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. तसंच यान ओव्हर करून नेक्स्ट स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशे स्टिच आणि असंच प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच आपण बनवायचं आहे. प्रत्येक डबल क्रोशे स्टिचमध्ये एक एक आपण हाफ डबल क्रोशे पूर्ण राऊंडमध्ये असा बनवून घ्यायचा आहे. बघा, तर असंच मी हा तिसरा राऊंड आपला इथे पूर्ण करून घेते. इथे बघा तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क हे असं दिसत आहे आणि प्रत्येक रोमध्ये प्रत्येक स्टिचमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे स्टिच आपण इथे बनवून घेतला. आता फर्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच बनवून आपण तिसरा राऊंड इथे पूर्ण करून घेऊयात. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी बघा आपलं वर्क काही असं दिसत आहे. आता परत चेन 2 बनवायचे. चेन 2 आपण फर्स्ट म्हणजे कोणताच स्टिच म्हणून काउंट करायचं नाही आहे. नेक्स्ट आता आपण सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे स्टिच आणि इथून पुढे प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच असा बनवून घेऊयात. चौथा राऊंड आपला असाच असणार आहे. प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच. इथे बघा माझा हा डबल क्रोशे स्टिचचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. पहिल्या स्टिचमध्ये आपण इथे हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. चेन 1 बनवायची आहे आणि सेम जागेमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच. नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच, नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच. तर असाच आपला हा पॅटर्न असणार आहे. आता हा राऊंड मी पूर्ण हाफ डबल क्रोशे स्टिचेसचा बनवत आहे. त्याचा नेक्स्ट जो राऊंड असणार आहे तो मी पूर्ण डबल क्रोशे स्टिचेसचा बनवणार आहे. तर आपल्या मोबाईलची जी लेंथ आहे म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे अल्टरनेट डबल क्रोशे आणि अल्टरनेट हाफ डबल क्रोशेचे एक एक राऊंड पूर्ण बनवून घ्यायचं आहे. मी माझ्या मोबाईलच्या लेंथनुसार हे वर्क पूर्ण करून घेते आणि तुम्हाला वर्क पूर्ण करून दाखवते. तर इथे बघा माझी ही फोन स्लिंगची जी लेंथ आहे माझ्या मोबाईलसाठी एवढी लेंथ सफिशियंट आहे. तर इथे मी एकूण 18 रोज आपले बनवलेले आहेत, 18 राऊंड्स सॉरी. तर तुमच्या फोनच्या आकारानुसार तुमच्या मोबाईलच्या आकारानुसार तुम्ही याची लेंथ कमी जास्त करू शकता. तर आता इथे माझा हा लास्ट स्टिच झाला आहे. मी स्लिप स्टिच टाकून इथे आता एक्स्ट्रा जो आपला यान आहे तो कट करून घेतला आहे. आता हा जो एक्स्ट्रा धागा आहे आपला हा आपण हाईड करून घेऊयात. तर बघा टेपेस्ट्री नीडलच्या हेल्पनी आपण हा धागा कसा हाईड करायचा ते मी इथे सांगत आहे. कारण मागच्या काही व्हिडिओजमध्ये मला कोणीतरी कमेंट केली होती, आता मला नाव आठवत नाही आहे सॉरी, बट ह्या नीडल जी मी दाखवते प्रत्येक वेळेस त्याचा यूज काय असतो असं त्यांनी मला क्वेश्चन केला होता. तर मे बी मी काही व्हिडिओमध्ये हे फिनिशिंगचा जो पार्ट आहे तो स्किप करत होते, त्याच्यामुळे मे बी त्यांना लक्षात आलं नसेल. तर मी आता सांगत आहे की बघा आपला जो यान असतो शेवटचा उरलेला कोणत्याही प्रोजेक्टमध्ये तो असा आपल्या ह्या टेपेस्ट्री नीडलमध्ये आपण असं टाकून घ्यायचा असतो. आणि आता मी ही जी बॅग बनवली आपण स्लिंगची बनवत आहे त्याची मी उलट बाजू म्हणजे ती उलटी करून घेतली पूर्ण. आणि आता ह्या आतल्या बाजूने आपण हा जो धागा आहे हा असा ह्या स्टिचेसमधून काढून घ्यायचा असतो जेणेकरून तो हाईड होईल आणि नंतर मग आपण त्याला कट करून घेऊ. म्हणजे आपला जो ही प्रोजेक्ट आपण बनवत आहे त्याला एक फिनिशिंग छान येतं. कारण असंच जर आपण धागा कट करून घेतला तर ते तेवढं सेफ नसतं. कारण क्रोशे प्रोजेक्ट कधी कधी आपले उकलून जाऊ शकतात, तसे उकलत नाहीत, बट एक सेफ साईड म्हणून आपण कधीही धागा असा थोडा 4-5 स्टिचेसमधून असा हाईड करून घ्यायचा. बघा इथे मी असं स्टिचेसमधून हा धागा हाईड करून घेते आणि हा उरलेला धागा आहे तो आता आपण पूर्ण इथून असा कट केला तरी काही हरकत नाही आहे. बघा तर याने काय ते एक फिनिश्ड लुक येतो, म्हणजे कुठूनच धागे आपले दिसत नाहीत. किंवा आता हा एक उरलेला खालचा धागा आहे बघा सुरुवातीचा, तो पण आपण इथेच असा कट करून घेऊ. बघा तर आतल्या बाजूने पण आपला जो ही प्रोजेक्ट आहे तो अतिशय फिनिशिंगनी छान दिसत आहे. आता परत ही जी सरळ बाजू आहे ती मी अशी बाहेर काढून घेतली आहे. तर आपली जी फोन स्लिंग आहे ती आता अशी काहीशी दिसत आहे. तर बघा माझ्या फोनच्या आकारानुसार ही स्लिंग जी आहे ती अतिशय बरोबर आकार आहे. बघा तर मला 18 राऊंड्स मी इथे पूर्ण केले. तुमच्या मोबाईलच्या आकारानुसार तुम्ही हे राऊंड्स कमी किंवा जास्त करू शकता. आता आपण या बेल्ट बनवूयात. आपण या आपल्या बॅगचा बेल्ट बनवून घेतो आहे. तर बेल्टसाठी बघा आपण हाफमध्ये अशी बॅग फोल्ड केलेली आहे. तर आता काय करायचं आपण
इकडून जे 3 स्टिचेस बघा, असं जेव्हा मी मध्ये करते तर हे अंदाजाने पण आपल्याला येऊन जाईल. फारच असं काउंट वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि काउंट केले तरी पण काहीच हरकत नाही. तर बघा हे 3 स्टिचेस या बाजूने आणि तसंच ह्या बाजूचे हे 3 स्टिचेस. तर हा बरोबर असा आपल्या बॅगचा सेंटर इथे येत आहे. तर आपण ह्या पहिल्या 3 स्टिचेसमध्ये इथे बघा, इथे मी हुक इन्सर्ट केली. माझं जे यान आहे ते असं मी इथे जोडून घेत आहे. बघा इथे मी यान जोडून घेतलं. आता हे उरलेलं यान आपण असं इकडे हाईड करायचं आहे आणि इथे हुक टाकून एक चेन बनवूयात आणि सेम स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच. म्हणजे असे एकूण आपण 3 सिंगल क्रोशे स्टिचेस इथे बनवलेत. आता चेन 1 करायची, आपलं वर्क पूर्ण टर्न करायचं. आता हा जो उरलेला धागा आहे बघा, हा आपण इकडे असा फोल्ड करूयात आणि इकडे हाईड करूयात परत. तर बघा इथे मी एक चेन बनवली आणि ह्या सेम स्पेसमध्ये पहिला सिंगल क्रोशे स्टिच, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि परत हा तिसरा जो स्टिच आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच. परत चेन 1, वर्क टर्न करायचं आणि परत जे 3 सिंगल क्रोशे स्टिचेस आहे त्याच्यामध्ये 3 सिंगल क्रोशे स्टिचेस अशा आपण बनवून घेऊ. नेक्स्ट परत चेन 1, वर्क टर्न करायचं, प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असं बनवत जायचं आणि जोपर्यंत आपल्या बॅगची जी लेंथ आहे, आपल्या बेल्टची जी सफिशियंट लेंथ आहे आपल्या अकॉर्डिंग तेवढी पूर्ण होईपर्यंत आपल्याला सेम हे 3 सिंगल क्रोशे स्टिचेसचा जो पॅटर्न आहे तो फॉलो करायचा. आणि आत्ता हे जे उरलेलं आपलं यान आहे आपण हा इथूनच कट केला तरी पण चालेल. तर बघा आता याची मी जी लेंथ आहे ती कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे बघा माझी जी बेल्टची लेंथ आहे ती बनवून कंप्लीट झाली आहे. आपण आपल्या अकॉर्डिंग बेल्टची जी लेंथ आहे ती कमी जास्त ठेवू शकतो. तर एवढी लेंथ माझ्यासाठी सफिशियंट आहे. आपण ट्राय करून पाहू शकतो प्रत्येक वेळेस नाही का. तर एवढी लेंथ माझ्यासाठी सफिशियंट आहे. तर बघा आता आपण काय करायचं आहे, कुठेही फोल्ड न होऊ देता आपला हा बेल्ट असा छान सरळ करून घ्यायचा आहे आणि आता आपण हा असा इथे दुसऱ्या बाजूला जॉईन करणार आहे. तर थोडंसं जास्त धागा सोडून आपण हा एक्स्ट्रा इथून धागा आता कट करून चेन आपण करून घ्यायची. आता हा जो एवढा उरलेला धागा आपण सोडला आहे हा आपला इथे आपला बेल्ट जोडण्यासाठी कामात येईल. तर जसं आपण सुरुवातीचे हे 3 स्टिचेस पाहिले होते तसेच आपल्या इकडचे 3 स्टिचेस आपण बघायचे आहेत. तर हे माझे मिडलचे 3 स्टिचेस येत आहेत. तर इथे आपण आता हे स्टिचेस असे जॉईन करणार आहे. तर याच्यासाठी आपण टेपेस्ट्री नीडल यूज करायची आहे. टेपेस्ट्री नीडलमध्ये हा धागा आपला टाकून घ्यायचा आहे. आता बघा आपण बरोबर हे 3 स्टिचेस आणि आपले हे 3 स्टिचेस असं पकडून घ्यायचं आहे. आपले जे हे डबल क्रोशे स्टिच आहेत खालचे याच्यामध्ये पहिल्या स्टिचमध्ये धागा टाकून घ्यायचा आणि इथून असं हे जोडून घ्यायचं. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपण धागा टाकून घेऊ आणि इथेही दुसऱ्या स्टिचमध्ये धागा टाकून घेऊ. तिसरा स्टिच आणि आपला इथे बघा हे स्टिचवर स्टिच असं आपण इथे जोडून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं आपल्या अजून सिक्युअर करून घेण्यासाठी आपण आतल्या बाजूने, आता ही आपल्या वर्कची आतली बाजू आहे, इथे आतल्या बाजूने पण थोडंसं अंदाजे आपण टाकून घ्यायच्यात आणि हे छान घट्ट शिवून घ्यायचं आहे. बघा आपण हे आतल्या बाजूने पण आता छान जोडून घेतलं आणि बाहेरच्या बाजूने असं दिसत आहे. तर आता हा जो आपला उरलेला धागा आहे हा पण थोडंसं एक गाठ इथे पाडून घ्यायची आहे. थोडं सिक्युअर झालं पाहिजे आपलं वर्क याच्यासाठी. आणि जो आता उरलेला धागा आहे तो आपण इथे आतल्या बाजूने असा हाईड करून घेऊ. आपण इन रँडम असं कुठे पण हा स्टिच जो आहे कोणत्याही स्टिचमध्ये आपण ही अशी नीडल टाकून आपला धागा फक्त हाईड झाला पाहिजे आणि उरलेला धागा आपण आता इथूनच कट करून घ्यायचा आहे. तर बघा अतिशय फिनिशिंगमध्ये आपली जी ही मोबाईल स्लिंग आहे
ही इथे रेडी झाली आहे. आता हा जो आपला मोबाईल आहे तो मी इथे थोडा ठेवून दाखवते. बघा, तर अतिशय मोबाईलसाठी आपल्या उपयुक्त आहे आणि आपण हाताने बनवलं आहे याची गोष्टच थोडी वेगळी असते. तर आपल्या मोबाईलच्या आकारानुसार याची म्हणजे खूप कस्टमाइज होणारं डिझाईन आहे हे. आपण आपल्या नीडनुसार, आपल्या रिक्वायरमेंटनुसार, आपल्या मोबाईलच्या आकारानुसार याची लेंथ नंतर विड्थ आपण सगळं कस्टमाइज करू शकतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर आणि बिगिनर फ्रेंडली, महत्त्वाचं म्हणजे बिगिनर फ्रेंडली ही आपण मोबाईल स्लिंग बॅग आज शिकलेलो आहे. तर बघा, अतिशय सुंदर दिसत आहे आणि आपण ही बॅग आज शिकलो आहे. मी खूप बेसिक आणि खूप बिगिनरसाठी हा जो व्हिडिओ आहे आजचा हा घेऊन आली आहे, हा प्रोजेक्ट घेऊन आली आहे. याच्यानंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये मी अजून ॲडव्हान्स लेवलचे मोबाईल स्लिंग घेऊन येणार आहे, तसं मी ऑलरेडी प्लॅन केलेलं आहे. पण जे बेसिकपासून सुरुवात करायची आहे, तर याच्यापेक्षा बेसिक अजून काहीच नाही आहे. तर जर तुम्ही बेसिक तुम्हाला स्टिचेस येत आहेत, तर हाफ डबल क्रोशे येत आहे, डबल क्रोशे स्टिच येत आहे, चेन येत आहे आणि आपल्या बेल्टमध्ये आपण सिंगल क्रोशे स्टिच यूज केला आहे. तर हे 2-4 जर स्टिचेस तुम्हाला येत आहेत, तर तुम्ही अतिशय आरामात तुम्ही ही मोबाईल स्लिंग तुमची स्वतः किंवा कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी, आपल्या घरातल्या लोकांना स्पेशल फील करवण्यासाठी आपण नक्की त्यांच्यासाठी बनवू शकतो. तर हा असा आजचा एकदम बिगिनर फ्रेंडली आपला हा प्रोजेक्ट होता. बिगिनर फ्रेंडली पण थोडासा ॲडव्हान्स प्रोजेक्ट, म्हणजे थोडा मोठा प्रोजेक्ट. आतापर्यंत जे आपण प्रोजेक्ट बनवले त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा प्रोजेक्ट आज मी तुमच्यासाठी इथे बनवला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या क्रोशे फ्रेंड्ससोबत. आणि जर व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर नक्की प्लीज एक कमेंट करून जा. जर कुठे अडचण असेल तर तेही कमेंटमध्ये लिहा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल कमेंटमध्ये. आणि चला, भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.